नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय नागरिकशास्त्र पाठ 3 संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत। प्रस्तावना: मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या। उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये आहेत। या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजून घेणार आहोत। सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे संघराज्य। पहा की संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। तसेच पहा की मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असलेल्या देशात ही पद्धती उपयुक्त ठरते। मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असलेल्या देशात ही पद्धती उपयुक्त ठरते। मोठा भूप्रदेश असेल तर एका ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड जाते व दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते। तसेच पहा की लोकसंख्या जास्त असेल तर सर्वांना राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही। लोकसंख्या जास्त असेल तर सर्वांना राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही। परत एकदा पहा की मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असलेल्या देशात ही पद्धत उपयुक्त ठरते। मोठा भूप्रदेश असेल तर एका ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड जाते व दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते। आणि लोकसंख्या जास्त असेल तर सर्वांना राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही। पहा की केंद्रशासन आणि संघशासन। केंद्रशासन आणि संघशासन। संघराज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात। संघराज्यामध्ये 2 स्तरांवर शासन संस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते। त्याला केंद्रशासन किंवा संघशासन असेही म्हणतात। आणि संघशासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते। परत एकदा पहा, केंद्रशासन किंवा संघशासन म्हणजे काय तर संघराज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते। त्याला केंद्रशासन किंवा संघशासन असे म्हणतात। आणि संघशासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते। संपूर्ण देशाचा राज्यकारभार कोण करते तर संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघशासन करते। तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, केंद्रशासन किंवा संघशासन म्हणजे काय? पहा, राज्यशासन आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात। परत एकदा व्याख्या पहा राज्यशासनाची। राज्यशासन म्हणजे काय तर आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात। राज्यशासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यशासन म्हणजेच राज्यशासन हे मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यशासन। मग आपल्याला राज्यशासनाची व्याख्या काय करता येईल तर आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात। आणि राज्यशासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यशासन। त्यानंतर पहा की 2 पातळ्यांवर
पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य म्हणतात. संघराज्य म्हणजे काय? तर 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे अधिकार विभागणी. अधिकार विभागणी संघशासन व राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत. संघशासन व राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत. त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत हे आपण पाहूया. मग आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केलेले आहेत. आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केलेले आहेत. पहा आता त्या 3 सूची कोणत्या आहेत? 1 संघसूची. 1 संघसूची 97 विषय असून या विषयांवर संघशासन कायदा करते. संघसूची यामध्ये किती विषय आहेत? तर 97 विषय आहेत आणि या 97 विषयांवर संघशासन कायदा करते. 2 राज्यसूची. राज्यसूची यामध्ये 66 विषय असून या विषयांवर राज्यशासन कायदे करते. राज्यसूचीमध्ये किती विषय आहेत? तर 66 विषय आहेत आणि या विषयांवर राज्यशासन कायदे करते. आणि 3 समवर्ती सूची. समवर्ती सूची यामध्ये 47 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये 47 विषय असून दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात. म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या काय आहेत? तर आपल्या संविधानाने 3 सूची तयार केलेली आहेत. त्या 3 सूची कोणत्या आहेत? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. मग संघसूचीमध्ये विषय किती आहेत? तर 97 आणि या विषयांवर संघशासन कायदा करत असते. आणि राज्यसूचीमध्ये विषय किती आहेत? 66 या विषयावर राज्यशासन कायदा करते. समवर्ती सूचीमध्ये 47 विषय असून दोन्ही शासनांच्या या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात. पहा की आता शेषाधिकार म्हणजे काय? शेषाधिकार 3 सूचींमधील कोणत्या 3 सूची होत्या? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. या 3 सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संघशासनाला असतो आणि हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. परत शेषाधिकाराची व्याख्या पहा. 3 सूचीमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो, शेषाधिकार म्हणजे काय? पहा, माहीत आहे का तुम्हाला भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघशासन व राज्यशासन यांना परस्परांशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे यामुळे शक्य होते. राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहन मिळते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे, कोणते विषय कोणाकडे आहेत? कोणते विषय कोणाकडे आहेत म्हणजेच ज्या 3 सूची आहेत या 3 सूचीमध्ये कोणते विषय आहेत हे आपण सविस्तर पाहूया. पहा, 1 संघशासनाकडील विषय. संघशासनाकडील विषय संरक्षण,
परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषय कोणाकडे आहेत तर संघ शासनाकडे आहेत. संघ शासनाकडे कोणते विषय आहेत? संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी. तर पहा की राज्य शासनाकडील विषय, राज्य शासनाकडील विषय शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी विषय जे आहेत हे विषय कोणाकडे आहेत तर राज्य शासनाकडे आहेत. राज्य शासनाकडे कोणते विषय आहेत? शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी. त्यानंतर पहा की दोन्ही शासनासाठी असणारे विषय, दोन्ही शासनासाठी असणारे विषय म्हणजेच संघ शासन आणि राज्य शासन यांच्याकडे असणारे विषय कोणते आहेत? रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी. दोन्ही शासनाकडे असणारे विषय कोणते आहेत? रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा कोणती? संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा कोणती? प्रश्न 2. शेषाधिकार म्हणजे काय? शेषाधिकार म्हणजे काय? प्रश्न 3. 3 सूचींची नावे लिहा. 3 सूचींची नावे लिहा. प्रश्न 4. संघराज्य पद्धती म्हणजे काय? संघराज्य पद्धती म्हणजे काय? प्रश्न 5. केंद्रशासन किंवा संघशासन म्हणजे काय? केंद्रशासन किंवा संघशासन म्हणजे काय? प्रश्न 6. राज्यशासन म्हणजे काय? प्रश्न 6. राज्यशासन म्हणजे काय? धन्यवाद.